नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहात इंग्लिश स्पीकिंग क्लास भाग 4. हे आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? म्हणजे वर्ब विथ विल म्हणजे फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यात बोलली जाणारे वाक्ये. चला बघूया, आज आपण भविष्यात बोलणारे वाक्य आपण कशा प्रकारे तयार करू शकतो. म्हणजे मी जाईल, मी बसल, मी खाईल, मी करेल, या प्रकारचे वाक्य आपण जसे भविष्यात बोलल्या जाणारे वाक्य हे आज आपण तयार करणार आहोत. तर चला बघूया आपण कशा प्रकारे आपण सेंटेन्स तयार करू शकतो. तर हे बघा, आय विल गो. आय विल गो म्हणजे काय? मी जाईल. यू विल कम. यू विल कम म्हणजे काय? तू येशील. ही विल इट. ही विल इट म्हणजे काय? तो खाईल. शी विल वेट म्हणजे ती वाट बघल. म्हणजे भविष्यात बोलले जाणारे कृत्य जे आपण नंतर करणार आहोत म्हणजे जसे उद्या करणार आहोत, थोड्या वेळाने करणार आहोत, म्हणजे असे भविष्यात बोलले जाणारे वाक्य. जसे आय विल वॉच द टी व्ही म्हणजे मी टी व्ही बघल. तसं आय विल सीट म्हणजे मी बसल. आय विल राईट मी लिहील. आय विल रीड मी वाचेल. आय विल टेल मी सांगेल. आय विल वर्क मी काम करेल. त्या पद्धतीचे आपण सेंटेन्स तयार करणार आहोत. जसे तुम्ही आयच्या ठिकाणी यू बी जोडू शकता, ही बी जोडू शकता, शी बी जोडू शकता, दे बी जोडू शकता. म्हणजे तिथं फक्त व्यक्ती चेंज होईल, वाक्य तेच राहील. अशा प्रकारे आपण हे सिंग्युलर शिकतो. आता प्लुरल बघू. प्लुरल म्हणजे कशा प्रकारे आपण सेंटेन्स तयार करणार आहोत, म्हणजे एक वचन अनेक वचन. चला बघूया. तर हे बघा, वी विल थिंक म्हणजे आम्ही विचार करू, म्हणजे आम्ही भविष्यात विचार करू. यू विल टॉक म्हणजे तुम्ही बोलताल, म्हणजे तुम्ही भविष्यात बोलताल. दे विल गिव्ह म्हणजे ते देतील, भविष्यात देतील. दे विल प्ले म्हणजे त्या खेळतील, म्हणजे अशा भविष्यात होणाऱ्या कृत्य आहे. भविष्यात जसे आम्ही कृत्य करू, भविष्यात आम्ही असं सपोज आय विल वॉच द टी व्ही म्हणजे मी टी व्ही बघल. यू विल सिट हिअर तू इथं बसशील. आय विल राईट म्हणजे मी लिहील. आय विल रीड म्हणजे मी वाचेल. आय विल टेल म्हणजे मी सांगेल. आय विल वर्क म्हणजे मी काम करेल. आय विल गो टू वर्क म्हणजे मी कामाला जाईल. म्हणजे अशा प्रकारे हे भविष्यात बोलणारे वाक्य आहेत. तर त्या प्रकारे तुम्ही जोडून जसं वी, यू, दे हेच चेंज करायचं आपल्याला. वाक्य तेच राहील, फक्त व्यक्ती चेंज होईल. त्या प्रकारे तुम्ही तुमच्या हाताने सेंटेन्स क्रिएट करू शकता. तर बघू आपण नेक्स्ट पार्टमध्ये. परत आपण असेच व्हिडिओ बनवत राहू. तर असंच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.